तर ही शेवटची भाकर आणि इथे You are my warm place. You are my mad strike, set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे मंगळवार आणि विहान गेला आहे स्कूलला, वैभव पण गेले हॉस्पिटलला. तर इथे कियारा आणि मीच आहे. आता इतक्यात दूध आणलं आणि अजून आंघोळ बाकी आहे, घरातलं झाडझूड बाकी आहे. तर कियाराला आज मॅगी खायची होती, मग मॅगी पण घेऊन आली. पण तिला तेच इथे मी मॅगी देते, तर तिला असं चारून द्यावं लागतं, तेव्हा ती खाते. नाही ताशी एकटी असली का मग इकडे खेळते, खेळ हे खेळ, त्याच्यात थंड होऊन जाते. मग मी आधी तिला घालवून देते आणि मग नंतर बाकीचं आवरणार. आणि चहा पण प्यायचा आहे मला, तर म्हटलं चला आता चहा पिऊ बाहेर मस्त पोर्चमध्ये बसून. मस्त टेबल पण क्लीन केलेला आहे मी. तर आधी मी घरातलं झाडझूड करणार, त्याच्यानंतर आंघोळ करणार आणि मग आज स्वयंपाकाचं म्हटलं तर सकाळी पोहे खाल्ले होते, नाश्त्याला पोहे दिले होते करून वैभवसाठी. तर मी पण खाल्ले, तर भूकच नाही. तर मग माझा विचार चालू आहे की बाजरीच्या भाकरी आणि भेंडी वगैरे असं थोडीशी भाजी करावी. तर बघेल नंतर 4च भाकरी टाकेल. तर असा प्लॅन आहे, पण गरम गरम करेल म्हणून मी आता स्वयंपाक नाही केला काहीच. तर तेच आता चला कियाराला जेवण देते. आणि इथे कियारा आहे. कियाराला मॅगी दिल्यानंतर मी आता आपलं रूम आवरून घेते पटापट. तर आंघोळ पण बाकी, त्याच्या अगोदर मी झाडून वगैरे सगळं घर आवरते, मग आंघोळ करते, म्हणजे फ्रेश पण वाटतं आपल्याला. तर आता इथे मी झाडून घेते, बेडरूम आवरते आणि कियाराची मस्ती चालली बघू शकता तुम्ही. ती मस्त वेगवेगळे ॲक्टिंग करून दाखवते तुम्हाला. तर तेच असं असतं रुटीन. आणि विहान आणि वैभव गेले की खूप असं घर एकदम सुनं सुनं वाटतं, एकदम असं कोणीच नाही घरामध्ये, एवढं मोठं घर आणि आम्हीच कियारा मीच एकटं, आणि असं खूप शांतता वाटते. आणि तेच आता इथे मी रूम झाडून आल्यानंतर मी किचन पण आवरून घेणार, झाडून घेणार पूर्ण. आणि डिशवॉशरला भांडी पण लावायची थोड्या वेळाने. तर तेच आता इथे पटापट आवरून घेते. तिथे मी धने लावलेले आहे, त्या कुंडीमध्ये मस्त पाणी त्याला टाकलेलं आहे, स्प्रेने पाणी टाकते. तर बघू आता येतं की नाही कोथिंबीर. तर आता इथे किचन वगैरे मी आवरून घेते पूर्ण, झाडून घेते. आणि आदल्या दिवशीच मी सगळं पुसून घेतलं होतं, म्हणून मग किचन वगैरे सगळं क्लीन आहे. फक्त झाडायचं कसं की मुलं असतात घरात, मग ते असं घाण करतातच खाली. चिवडा दिला, हे दिलं, ते दिलं, बिस्किट दिले, सगळं खाली पाडतात. तर इथे तेच आता सगळ्या वस्तू वरती उचलून झाडून घेणार, मग बाकी काहीच काम नाही. तर बघू शकता तरी सगळं क्लीन आहे घर. एवढं काही आवरायची गरज नाही, पण मग तरी झाडून घेते सकाळचं रोज. आणि 2 दिवसांनी मी फरची पुसत असते. तर इथे आता मी पटापट झाडून घेते. आणि कियाराची चालली मस्ती, तिचं बघणं चालू आहे टी व्ही वगैरे. ती माझं चॅनेल लावून बसते, म्हणजे माझं लावायला लावते चॅनेल आणि व्हिडिओ बघत बसते माझे. तर इथे बघू शकता तिचं चाललं आहे व्हिडिओ वगैरे बघणं. तर आता इथे मी पूर्ण हॉल, बाहेरची आपली पोर्च गार्डन आहे ना, ते पण मला झाडून काढायचे थोडंफार. आज मस्त चहा पिणार आहे बाहेर बसून मस्त छान. तर तसा प्लॅन आहे आज चहा पिण्याचा वगैरे बाहेर. आणि आज भूक पण नाही, तर चाललं आहे बाजरीच्या भाकरी वगैरे करायचा प्लॅन चालू आहे, बघू आता. तर तेच आता इथे पटापट झाडून घेते आणि मग बोलतेच. चला, तुम्ही बघितलं असेल मी घरातलं क्लीन केलं. कालच फरची वगैरे पुसली होती, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर काल पूर्ण क्लीन केलं होतं, पुसून वगैरे काढलं. नंतर मग फरची क्लीन केली, कपडे आवरले वगैरे सगळं आवरलं होतं. जिना आवरला, इव्हन बाहेरचा पूर्ण म्हणजे पुसला. तर तेच मग आज एवढं काहीच नव्हतं, आज नुसतं झाडायचं होतं, म्हणून मग थोडं हळूहळूच केलं. आणि आता आंघोळ करणार, त्याच्यानंतर मग चहा करणार. दूध पण तापट म्हणजे तापेलच आहे. आणि मस्त बाजरीच्या भाकरी, तर 4च बाजरीच्या भाकरी करणार. आणि त्याच्यासोबत मस्त भेंडीची भाजी करेल, किंवा मग बघेल काहीतरी. कारले पण आहे आपल्या बागेतले, जे मागून मी तोडले होते त्या दिवशी, मागच्या झाडातून तोडलेले होते.
ते पण आहेत. तर बघते आता काय करावं. तर आता मी आंघोळ वगैरे करून घेणार, कियाराला आवरून देणार. कियाराचं तर जेवण झालंय, मॅगी खाल्ली, आता तिथं काही जेवणार नाही काही. आणि तेच. आणि हां, आज मला एकदम फुल टाईम आहे. मस्त नेल आर्ट करणार छानपैकी. म्हणजे नेल पेंट रिमूव्ह करणार, नंतर नेल आर्ट करणार, पायाची पण नेल आर्ट करणार आज. तर तेच म्हटलं त्याला वेळ देऊ आज तरी. तर असा आहे प्लॅन आजचा. तर चला आता आंघोळ वगैरे करून झाल्यावर नंतर बोलते. तर आता इतक्यात आंघोळ वगैरे झाली की याला चावरून दिलेलं आहे. तर आता इथे चहा ठेवणार आणि लाईट लावा लागतो मला, कारण मग बाहेर खूप असं अंधारलेलं वातावरण आहे पावसाचं. तर त्याच्यामुळे सनलाईट एकदम कमी येतो किचनमध्ये. तर म्हणून मग मला लाईट लावून ठेवावं लागतं. तर तेच आता चहा ठेवते आणि चहा झाला की मग भाकरी करणार, बाजरीच्या भाकरी. आणि भाजी बघते काय करायचं. तर चला आता चहा ठेवून घेते पटापट. इथे दूध पण तापलेलंच आहे आणि काल दूध आणलेलं, तर ते थोडंसं तापून घेते. आहे आणि कियारा मस्त खेळते, बघू मला काय करते ती. तिचं चाललंय मस्त खेळणं. आणि इथे मी बाजरीचं पीठ पण काढून ठेवलेलं आहे फ्रीजमधून. तर मी बाजरीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवते, कारण मग हवा नको लागायला, किंवा मग कसं आपण सारखं सारखं भाकरी करून संपत नाही. कारण आता माझी मम्मी आणते, ती वरतीच ठेवते दळून. तर ती कशी सारखी भाकरी करत असते, पण आपण भाकरी सारखं सारखं करत नाही. त्याच्यामुळे मग फ्रीजमध्येच बेटर असतं ते पीठ, खराब होत नाही. तर म्हणून मी फ्रीजमध्येच ठेवते. तर आता मी फ्रीजमधून काढलं. भेंडीची भाजी आहे, कारले. मला असं वाटतं कारले करावी की भेंडी करावी. तर मस्त मसाला भेंडी करायचा प्लॅन चालू आहे माझा, पण अजून ठरलं नाही आहे. तर बघते. आणि मस्त गावरान भेंडी घेतलेली, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता अशी जी अशी ग्रीन पोपटी कलरची असते ना, ती गावरान भेंडी असते. तर नाशिकमध्ये खूप फ्रेश भाजीपाला मिळतो, खूपच फ्रेश आणि स्वस्त, फ्रेश आणि खूप चांगला गावरान पद्धतीचा भाजीपाला मिळतो नाशिकमध्ये. जे नाशिकमध्ये राहत असेल त्यांना सगळ्यांना माहिती असेल. तर तेच मसाला भेंडी करायचा प्लॅन चालू आहे. तर बघते, भाकरी तर करेल आधी आणि भाजी तर बघेल नंतर, कारण वैभव पण उशिराच येतील, मग त्याच्यामुळे मग मला बघते काय करायचं. तर भाकरी करून ठेवेल मी. तर असं प्लॅन आहे. इथे चहा पण रेडी झालेला आहे. तर आपला मस्त चहा रेडी आहे. मस्त पोर्चमध्ये जाऊन मस्त पोर्चमध्ये जाऊन बसणार, पिणार शांततेत आणि मग भाकरी करणार. आणि कियाराचं तर जेवण झालेलं आहे. तर तेच. चला.
तर भाकरींसाठी मी हा रेग्युलर तवा वापरते, ॲल्युमिनियमचा आहे. याच्यावर भाकरीच करते आणि नाहीतर मग खोबरं वगैरे भाजते. खोबरं, कांदा, म्हणजे ते जळायला तरी काही नाही वाटत. तर नॉनस्टिक याच्यावर नाही म्हणजे हे वापरत, कांदा वगैरे नाही भाजत, याच्यावर भाजते. तर आता हे तवा तापत ठेवते आणि पटकन पण तापतो. तर आता भाकरीचं पीठ काढून घेते, जेवढं म्हणजे 4 भाकरी करायची मला. तर इथे काढून, तर इथे मी मोठी पडात वापरणार आहे भाकरीसाठी. तर ह्या बाजूच्या भाकरी कशा तुम्ही गरम पाणी करून सुद्धा करू शकता, पण मी थंड पाण्यातच करते. तर आता मला जेवढं पाहिजे तेवढं पीठ काढून घेणार. इथे मी थंडच पाणी घेतलेलं आहे. कोणी कोणी कसं गरम पण पाणी वापरतं. आणि थोडं थोडं पीठ घेऊन भाकरी करून घेणार. करून घेते पटापट. तर इथे आता मी बाजरीच्या भाकरी करून घेते पटापट आणि छोटे छोटेच भाकरी करणार आहे. तर तेच तवा तापत ठेवला आणि 4च भाकरी करायची आहे, कारण मग वैभवसाठी माझ्यासाठी 2-2 भाकरी तेवढंच करणार. आणि नंतर मग बघते भाजीचं काय करायचं ते. तर माझा विचार चालू आहे की मी पापडाची चटणी वगैरे करून खाईल आणि वैभव येतील तेव्हा त्याच्या आधी भाजी करून घेईल. याची भेंडीची किंवा मग कसली तरी भाजी करून घेईल. तर इथे मी तेच भाकरी आता चाललं आहे माझं करणं. तर खूप दिवसांनी मी बाजरीच्या भाकरी खाते. बाजरीच्या भाकरीसोबत मेथीची भाजी पण खूप छान लागते. तांदुळक्याची भाजी, उडदाचं वरण, नंतर पिठलं खूपच छान लागतं. तर तेच आता खूप दिवसांनी करते. नाहीतर मी नागलीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी रेग्युलर करते, पण बाजरीची खूप दिवसांनी करते. तर इथे माझी पहिली भाकर मस्त मी टाकलेली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि चला आता मी भाकरी करून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते. झालेलेच आहे ऑलमोस्ट. तर 4च भाकरी केल्या मी. तर तिसरी भाकर आणि छोट्या छोट्या भाकरी करते. छोट्याच आवडतं मला, जास्त मोठ्या मोठ्या नाही. आणि छोट्या जमतात पण मला. मोठी करायला गेली का लगेच. इथे आपल्या भाकरी एकदम रेडी झालेल्या आहे. तर शेवटची भाकर आणि इथे बाजरीच्या भाकरी एकदम रेडी झालेल्या आहे. तर चला आता आवरून घेते किचन आणि मग बोलते तुमच्या. तर भाकरी झालेली आहे आणि एक तव्यावरच ठेवली अशी. इथे भाकरी बाजरीच्या खूप छान वास येतो मस्त. तर चला आता जेवण करून घेते. आणि आजचा प्लॅन माझा की वैभवसाठी मी भाजी करेलच नंतर. तर माझ्यासाठी मी मस्त पापडाची चटणी करते. पापडाची चटणी फेवरेट आहे माझी. तर तीच करून घेते पटापट. ठेचा करायचा प्लॅन होता, पण ते लसूण परत सोलायचा वगैरे खूप कंटाळा येतो. तर म्हटलं चला पापडाची चटणीच करू आणि आवडते पण मला. तर आता पापडाची चटणी करणार, मग जेवणार. त्याच्यानंतर आता वाजले आहेत 1:30 वाजत आला आहे. तर मस्त जेवणार आणि त्याच्यानंतर मस्त नेल आर्ट वगैरे करणार आणि केळाला पण झोपून देणार. तर चला आता जेवण करून घेते पटापट आणि मग बोलते तुमच्याशी. चला बेडमध्ये आलेली आहे. म्हटलं चला नेल आर्ट करू. तर माझ्याकडे एवढे नेल आर्ट्स कलेक्शन आहे. तर एवढे. तर याच्यात नेल आर्ट आहे, नेल पेंट्स आहे, हे नेल आर्ट्स आहे
आणि नेल पेंट्स आहे, एकदम ब्राईट कलर आहेत, जास्त हे नाही आहे, येल्लो असे कलर आहे माझ्याकडे. तर मस्त येल्लो आणि हे तर खूप छान आहे, ट्रेंडिंग कलर आहेत. निऑन कलर, पिंक, रेड असे मस्त कलर्स आहे. तर एवढे कलेक्शन आहे. तर बघते माझ्या ह्याच्यावर आता कोणतं सूट होईल. तर मी नेल पेंट रिमूव्ह नाही केली, तर हीच आहे बघू शकता. तर त्याच्यावरच लावेल, ही नेल पेंट होती. तर म्हटलं जाऊ दे आता काढण्यापेक्षा, आता टाईम विहान पण आलेला आहे, तर तीच लावून घेऊ. तर आता तेच लावून घेते पटापट. तर खूप छान नेल पेंट आहे ही, क्रीम कलर आहे असा. तर चला म्हटलं लावून घेऊ आणि त्याच्यात मस्त व्हाईट फ्लॉवर्स काढू, व्हाईट किंवा मग येलो पण छान दिसतात. कियारा तिकडे बसली म्हणून मी इथे बसली, नाही तर मला पुढे दाखवायचं होतं तुम्हाला. पण ती असली की नेल पेंट माझ्या सगळ्या पसारा करून ठेवते, उघडून ठेवते. तर इथे बघू शकता मस्त नेल पेंट लावलेली आहे. मस्त नेल पेंट लावलेली आहे बघू शकता. तर आता नेल आर्ट करायचे, तर नेल आर्ट मी व्हाईट याच्यानेच करेल, जे नेल आर्ट व्हाईट आहे ना त्याच्यानेच करून घेते पटापट. त्याच्याने फ्लावर्स काढणार इथे मी. इथे बघू शकता छोटासा फ्लावर काढलेला आहे. तर असे फ्लावर्स काढून घेते. तर इथे बघू शकता 3 फ्लावर्स काढलेले आहेत. तर असे सगळे आता काढून घेते मी पटापट. तर इथे बघू शकता माझ्या दोन्ही पायांच्या नेल पेंट झालेले आहे, नेल आर्ट. आणि हाताचं चला नेल पेंट मस्त झालेला आहे, नेल आर्ट मस्त झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. पण मला तर खूपच आवडलेलं आहे. आणि कियारा येऊन बसली, ती लावून मागते, आता तिला लावून देते. तिने बरोबर माझा आवाज ऐकला, तर चला बोलते नंतर. तर मस्त नेल पेंट कंप्लीट झाले आहे, मस्त नेल आर्ट खूप छान दिसतंय आणि मस्त सोबर कलर आहे बघू शकता. एकदम असे फ्लावर्स काढलेले आहे, खूप सिंपल आहे. आपण घरच्या घरी मस्त काढू शकतो. आणि पायाची पण खूप छान दिसते मस्त. तुम्हाला दाखवते मी. तर इथे मस्त पायाची नेल आर्ट मस्त कंप्लीट झालेली आहे. तर किती सुंदर कलर दिसतोय मस्त. तर अशी दिसतंय मस्त पाय. तर अशी तुम्ही फ्लावर्स काढू शकता पायावर सुद्धा, मस्त अशी सुंदर नेल आर्ट करू शकता तुमच्या पायावर, खूप छान दिसतात. तर आम्ही चहा घेतला, त्याच्यानंतर मग वैभव आले, चहा घेतला, त्यांनी जेवण केलं आणि नंतर मग चहा घेऊन आम्ही बाहेर गेलो होतो एका भांड्याच्या दुकानामध्ये. तिथून मग टिफिन आणलेला आहे. तर तेच वैभवसाठी टिफिन, न्यू टिफिन घेतला. तर मग कसा घेतला तुम्हाला दाखवते मी. तर हा आहे असं ह्या पद्धतीचं बॅग आहे. आणि त्याचा बॉक्स असा आहे, सिग्नोरा वेअरचा असा. आणि त्याच्यामध्ये अशी टिफिन आहे 3, म्हणजे लिक्विड कसं आहे ते, लीक प्रूफ लिक्विड आहे. म्हणजे आपण वरण दिलं किंवा पातळ भाजी दिली तरी ते सांडणार नाही. तर असं वरतून असं आहे, फायबरसारखं मटेरियल आहे काहीतरी, आणि मध्ये स्टीलचं आहे असं. तर असे 3 डबे 3 साईजमध्ये, म्हणजे 2 सेम साईज आहे ह्या, आणि एक मोठा आहे.
तर हा एक मोठा आहे थोडासा. तर असं टिफिन म्हणजे 3 आहेत. मोठा असं भात देऊ शकते मी, त्याच्यामध्ये भात, नंतर वरण भाजी असं देऊ शकते आणि चपात्या फॉईल पेपरमध्ये असं देईन मी. फॉईल पेपरमध्ये कसं गरमच असतात, विहानला पण मी तसंच देते. तर असं टिफिन आहे आणि मस्त अशी बॅग आहे. तर छान आहे. तर आता मी ठेवून देते आणि त्याच्यासोबत मी छोटा पण एक टिफिन आणला, खूप क्यूट आहे चटणी वगैरे देण्यासाठी. तर हा आहे. तर हा टिफिनच मला कितीला पडला, 180ला पडलेला आहे. खूप मस्त आहे, स्टीलचा आहे आणि असं झाकण आहे असं. तर खूप छान आहे, एकदम हेवी आहे, लीक प्रूफ आहे हा पण. तर याच्यात मी चटणी किंवा ड्रायफ्रूट्स किंवा मग फ्रूट्स, एखादा फ्रूट कट करून वगैरे देऊ शकते ह्या डब्यामध्ये. तर असं आहे डब्या, म्हणजे असे घेतले टिफिन. आणि आज स्वयंपाक काय केला नाही, बाहेरनंच आणलेली आहे पावभाजी, तवा पुलाव. खूप छान तवा पुलाव वगैरे असतो, गाड्यावरच मिळतो. तर इतकं मस्त टेस्ट आहे त्यांची पावभाजीची आणि तवा पुलाव. इतकी गर्दी असते, अशी लाईन लागते तिथे घेण्यासाठी, पार्सल घेण्यासाठी. तर तिथूनच आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते पावभाजी आणि तवा पुलाव थोड्या वेळाने. तर असं होती, अशी हेच शॉपिंग करायची होती, मग गेलो होतो बाहेर. तर कसा वाटला टिफिन ते नक्की सांगा. तर इथे मी पावभाजीच काढते. तर इथे पाव आणले ते एक्स्ट्राचे बेकरीमधून आणि पावभाजीसोबत 2 पाव मिळतात. तर आता इथे मी आईंसाठी इथे देते पाव, नंतर भाजी. त्यांचं जेवण झालं होतं पण तरी म्हटलं खाऊन घ्या गरम गरम मस्त. तर इथे पाव आणि भाजी अशी देतात पावभाजीची. आणि इथे मी आता कांदा वगैरे सगळं देते, लिंबू कांदा त्याच्यामध्ये एका साईडला. आणि अशा डिशच आहे मिसळ पाव खाण्यासाठी. माझ्याकडे 5 ते 6 डिश आहे, त्याच्यामध्ये मस्त आपण खाऊ शकतो अशा. तर आता इथे मी भाजी देते. तर खूप छान वास येत होता, मस्त फ्लेवर असा आरोमा येत होता असं किचनमध्ये. आणि किचनची मी लाईट ऑफ केली आहे आणि समोरची फक्त आपली कॅबिनेटची लाईट चालू आहे, तर म्हणून तुम्हाला असा अंधार दिसत असेल साईडला. तर जस्ट आलो घरी आणि म्हटलं चला आता गरम गरम खाऊन घेऊ. आणि मग हे आईंसाठीच मी ताट तयार करत होती. आणि तेच इथे बघू शकता मस्त पावभाजी रेडी आणि खूप छान वास येत होता. तर चला. तर इथे मस्त पावभाजी आणलेली आहे, तुम्ही बघितली असेल. आणि मस्त तवा पावभाजी आहे आणि खूप गर्दी असते तिथे घेण्यासाठी. तर एकदम म्हणजे प्रसिद्ध आहे. तर अशी नंबर लागतात, कधी कधी तर भेटत पण नाही पावभाजी, तिथे संपून जाते. तर मस्त तव्यावर करता इतका छान फ्लेवर येतो, सगळे असे खडे मसाल्यांचा असा मस्त वास येतो. आणि तिथला स्पेशल तवा पुलाव पण इतका भारी असतो ना. तर तवा पुलाव पण एक आणलेला आहे वैभवसाठी. तर आम्ही पावभाजीच खाऊ, मी आणि विहान. आणि वैभवसाठी तवा पुलाव, मस्त व्हेज तवा पुलाव तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता, इतका छान लागतो, इतका मोकळा भात असतो, सगळे खडे मसाले असतात, मस्त फ्लेवर असतात आणि स्पायसी पण असतं. ज्याला स्पायसी आवडत असेल त्यांना तो नक्कीच आवडतो. तर इथे बघू शकता तवा पुलाव असा, खूप मोकळा राईस आहे मस्त. तर इथे बघू शकता मस्त तवा पुलाव, एकदम मस्त येल्लो येल्लो छान दिसतोय. त्याच्यामध्ये असे बटाटे, फ्लावर, वटाणे, गाजर असे काही काही टाकलेले आहे भाज्या. तर हा तवा पुलाव आहे. तर मस्त असतो हा, फुल तवा पुलाव घेतलेला आहे. आणि पावभाजी तर तुम्ही बघितलीच असेल, पाव. तर असा प्लॅन आहे आजचा जेवणाचा. तर चला आता जेवण करून आणि मग नंतर बोलते. तर तुम्ही बघितलं असेल पावभाजी मस्त आणलेली आहे. आणि इथे पाव आहे. तर मस्त आजचा पावभाजीचा बेत. आज स्वयंपाक काही केला नाही. तर तेच इथे कांदा मस्त पावभाजीसोबत. तर इतक्यात जेवण झालं आमचं. आणि तेच बाहेर खूप थंडी होती, स्वेटर आता घालावं लागतं आणि घरात पण आमची खूप थंडी वाजते. तर तेच खूप छान जेवण झालं, इतकी मस्त पावभाजी होती. आणि तवा पुलाव पण खूप छानच होता. तवा पुलाव वैभवसाठी स्पेशल होता घेतलेला, कारण मी काही म्हणजे मला भूकच नव्हती एवढी. तर म्हटलं चला पावभाजीच खाऊ.
तर मी थोडासा खाऊन बघितला, टेस्ट करून बघितलं, इतका छान लागला. मस्त त्यात खडे मसाले वगैरे असं होतं. तर तेच मस्त जेवण झालं, विहानला जेवण दिलं. तर मस्त म्हणजे कियाराने भात खाल्ला वगैरे, तर खूपच छान लागलं. तर तेच असाच होता आजचा ब्लॉग. आणि नेल पेंट पण मस्त सुकलेली आहे. तर तुम्हाला नेल आर्ट कशी वाटली ते माझी नक्की सांगा. आणि तेच टिफिन पण मस्त घेतलेला आहे आज वेगोसाठी. तर तो पण कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तेच आज घरातलं आवरलं वगैरे, मस्त बाहेर बसून चहा पिला, मस्त पावसाचा आनंद घेतला. खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर तेच व्हिडिओ मी आत्ता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.